अचानक चंद्राला सुचते, आपण इंद्रदेवाकडे जावे आणि या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शोधावा. जेव्हा चंद्र इंद्राकडे जातो, तेव्हा इंद्र चंद्रापासून आपली नजर दुसरीकडे करतो. देवराज इंद्र चंद्राला विचारतात, "अरे चंद्रा, काय झाले तुला? तुझी अशी अवस्था कशामुळे झाली?" चंद्र इंद्रदेवाला म्हणतो, "हे देवराज, सर्व काही माहीत असून पण माहीत नसल्यासारखे करू नका. लवकरात लवकर मला या शापातून मुक्त करा." त्यावर इंद्रदेव म्हणतात, "माझ्याकडे यासाठी काहीच उत्तर नाहीये. आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ." तेव्हा चंद्र आणि त्यासोबत अनेक देवगण ब्रह्मदेवाकडे जातात. तेव्हा ब्रह्मदेव चंद्राला अखंड गणेश आराधना करायला सांगतात. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून सर्व देवतांनी गणेश आराधनेची योजना केली आणि त्याप्रमाणे सर्वांनी गजाननाची प्रार्थना केली. सर्वांच्या प्रार्थनेमुळे गणेश प्रसन्न होतात. त्यांचे भव्य रूप पाहून सर्व देव त्यांना मनापासून नमस्कार करतात. गणपती प्रसन्न होऊन सर्वांना विचारतात, "हे देवांनो, तुमच्या प्रार्थनेमुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुमची इच्छा असेल ती माझ्यासमोर व्यक्त करा." त्यावेळी चंद्र स्वतःहून पुढे येतो आणि डोळ्यातील अश्रू गणेशाच्या पायावर सोडत माफी मागू लागतो. तेव्हा गणेश अगदी नम्रपणे चंद्राला उठवतात आणि म्हणतात, "हे चंद्रा, मी आता तुझ्यावर अजिबात नाराज नाहीये. माझा संपूर्ण राग गेला आहे. तुझ्या भक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. सांग तुझी इच्छा काय आहे?" हे ऐकून चंद्र म्हणतो, "हे विघ्नेश्वर, मला माझी चूक कळली आहे. कृपया मला क्षमा करा. मला या कुरूपतेच्या शापातून मुक्त करा. नाहीतर या जगात मी एकटा पडेन. माझ्याकडे कोणीच पाहणार नाही." विनायक म्हणतात, "मला सांग, तुम्हाला संपूर्ण वर्षभर दिसायचे आहे किंवा 6 महिने प्रकाशात राहायचे आहे की 1 आठवडा प्रकाशात राहायचे आहे? बोल, तुला नेमके कशा पद्धतीने शापमुक्त करता येईल?" चंद्र म्हणतो, "हे दुःखहर्ता, मला माझी चूक पूर्णपणे कळली आहे आणि घडल्या प्रकाराबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. कृपया मला माफ करा." गणपती यावर स्मितहास्य करत म्हणतात, "हे चंद्रा, एक वेळ समुद्र आपली मर्यादा ओलांडेल. अग्नी शीतल होऊ शकतो, पण माझे वचन माघारी होऊ शकत नाही. पण यातून एक मार्ग असा काढता येईल की तू वर्षातून एक दिवस अदृश्य राहशील. तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी जो कोणी तुझं तोंड बघेल, त्याला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. हा शाप त्याच्या नशिबात येईल, यात तीळ मात्र शंका नाही." गजाननाचे हे शब्द ऐकून चंद्र आणि सर्व देवगण एकदम खुश होतात. सर्वजण गणपतीचा जय जयकार करायला लागतात. चंद्र म्हणतो, "हे विघ्नविनायका, मला तुझ्या चरणांमध्ये स्थान दे, जेणेकरून माझ्याकडून पुन्हा अशी चूक घडू नये." गणेश प्रसन्न होतात आणि म्हणतात, "तसेच होईल. माझा एक अक्षरी गंग नामजप करत रहा." असे बोलून गणेश निघून जातात. त्यानंतर सर्व देव आपापल्या सदनात निघून जातात आणि चंद्रसुद्धा आपल्या ठिकाणी निघून जातो. जवळपास 12 वर्ष चंद्र गणेशाच्या एक अक्षरी नावाचा जप करतो. त्याची ही कठोर तपश्चर्या बघून साक्षात गणपती त्याला प्रसन्न होतात. चंद्र म्हणतो, "ज्या परमात्म्याला हत्तीचे सुंदर दात आहेत, त्यांना मी नम्रपणे प्रणाम करतो. सर्व अडथळे दूर करण्यासाठी, तसेच धर्म, संपत्ती आणि वासनांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जे सदैव तत्पर असतात, ते म्हणजे माझे प्रिय गजानन. सर्व अडथळ्यांचा नाश करणाऱ्या भगवंताला माझा आदरपूर्वक नमस्कार. हे विनायका, मी माझ्या केलेल्या अपराधासाठी आपली मनापासून क्षमा मागतो आणि विनंती करतो की कृपया मला माझे पूर्वस्वरूप प्रदान करावे. तुम्ही खूप क्षमाशील आहात. तुम्ही नेहमीच भक्तांच्या मदतीसाठी धावून येता. मी तुमच्याकडे याचना करतो की मला या शापापासून कायमचे मुक्त करा आणि मला माझे आधीचे रूप पुन्हा मिळवून द्या." तेव्हा गजानन चंद्राकडे प्रेमळ आणि हसऱ्या नजरेने बघतात आणि म्हणतात, "हे चंद्रा, मी तुला आधीही सांगितलेले आहे की वर्षातून एकदा तू कोणालाही दिसणार नाहीस आणि जरी कोणी चुकून तुला पाहिले तरी त्याला त्रास होणार. तसेच या शापाचा भागीदारी तो असणार.
कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला जे व्रत केले जाईल, त्यावेळी तुझे दर्शन घेणे बंधनकारक असेल. तुझे दर्शन घेऊन जो कोणी माझी पूजा करेल, त्याला विशेष फलप्राप्ती होईल. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये द्वितीयेला तुझे दर्शन घेणे हे अत्यंत महत्वाचे असेल. अशा पद्धतीने चंद्रशापातून कायमचा मुक्त होतो. तसेच त्याला त्याचे मूळ रूप पुन्हा जसेच्या तसे मिळते. पुढच्या एपिसोडमध्ये 2 असुरांचा बंदोबस्त गणेशजी कशा पद्धतीने करतात, ते आपण ऐकणार आहोत. श्री गजानन, गणेश, गणपती या विघ्नहर्त्याची अनेक नावे, अनेक रूपे. प्रत्येक नावामागे एक वेगळा इतिहास. या भागात आपण जाणून घेणार आहोत, गणेशाला एकदंत का म्हटले जाते? कार्तवीर्य राजा ऋषी जमदग्नींच्या आश्रमात येतो. राज्य विस्ताराची वाढत चाललेली लालसा त्याला स्वस्थ बसू देत नसते. अतिमहत्वाकांक्षी असलेल्या कार्तवीर्य राजाने आपल्या राज्याचा विस्तार चौफेर केला होता. जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पोहोचल्यानंतर राजा आणि त्याचे संपूर्ण सैन्य विश्रांती घेत असतात. तेव्हा राजा आपल्या सैनिकांकडून ऋषींना निरोप पाठवतो आणि विचारतो की माझ्या सर्व सैन्यांसहित सर्वांच्या भोजनाची व्यवस्था आश्रमात होऊ शकेल का? यावर ऋषी उत्तर देतात, हे राजा, आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था इथे होऊ शकेल. आपण निश्चिंत रहा. अगदी काही वेळातच सर्वांसाठी भोजन आले, ज्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. राजाच्या मनात मात्र प्रश्नांचे काहूर माजले होते. इतक्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था इतक्या जलद गतीने कशी काय झाली? या इतक्या छोट्या आश्रमात भोजनाचे इतके साहित्य इतक्या लवकर आले कुठून? या सर्व प्रश्नांनी त्याला हैराण केले. उत्कंठा म्हणून त्याने आपल्या सैन्यातील काही प्रमुख लोकांना याची चौकशी करायला सांगितले आणि आश्रमात जाऊन पाहायला सांगितले. तेव्हा त्याला समजले, ऋषींकडे एक दिव्य गाय आहे. त्या गायीचे नाव कपिला आहे. कपिला ही कामधेनू गाय होती. आपण ज्या इच्छा प्रकट करतो, त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे काम कामधेनू गाय करते. ही चमत्कारिक गोष्ट पाहून राजाचा लोभ वाढला आणि त्याला त्या कपिला कामधेनू गायीचा मोह झाला. तेव्हा त्याने ऋषींकडे कपिलाची मागणी केली, पण ऋषींनी त्याच्या त्या इच्छेला धुडकावून लावले आणि गाय देण्यास स्पष्ट नकार दिला. राजाला हा नकार पचवता नाही आला. त्याला वाटले नकार देऊन ऋषींनी आपला घोर अपमान केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कपिला आपल्याकडे घेण्याचे त्याने ठरवले आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचे त्याने ठरवले. राजा कामधेनू मिळवण्यासाठी टोकाची भूमिका घेतो आणि जमदग्नी ऋषी आपल्या निर्णयावर ठाम असतात. त्यामुळे या वादाचे रूपांतर युद्धात होते. जमदग्नी ऋषी आणि कार्त्यवीर्य राजा यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते. दोन्हीकडून जोरदार आक्रमण सुरू असताना ऋषी कपिला कामधेनूच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सैन्याची निर्मिती करतात. त्यामुळे राजाला ऋषींना हरवणे अवघड होऊ लागते. तेव्हा राजा ज्या गायीमुळे ऋषींचे बळ वाढत आहे, म्हणून तो आपली मायावी ताकद वापरून जमदग्नी ऋषींची हत्या करतो. हे पाहून कामधेनू गाय फक्त तात असे उच्चारते आणि गायब होऊन गोकुळात पोहोचते. तिचे अश्रू मात्र अनेक मोती बनून धरतीवर कोसळतात. ऋषींची हत्या केली, पण कपिला काही केल्या हाती लागली नाही, म्हणून हताश झालेला राजा आपल्या नगरीकडे निघून जातो. रेणुका माता मात्र दुःखाच्या सागरात अखंड बुडालेली असते आणि तिची आर्त किंकाळी जेव्हा परशुराम यांच्या कानावर पडते, तेव्हा परशुराम तपश्चर्येमधून जागे होतात आणि तडक आश्रमाकडे जायला निघतात. परशुराम जेव्हा आश्रमात पोहोचतात, तेव्हा त्यांना दुःखाच्या सागरात बुडालेली आपली माता रेणुका आणि मृतावस्थेत पडलेले पाहून प्रचंड क्रोध येतो. परशुरामाचा क्रोध म्हणजे महाभयानक. तो निर्णय घेतो, ज्याने माझ्या कुटुंबाची अशी अवस्था केली, त्याला मी सोडणारच नाही. पण या पृथ्वीवर एक क्षत्रिय शिल्लक ठेवणार नाही. परशुरामाच्या डोळ्यात सुडाचा अग्नी पेटलेला असतो. तो ठरवतो, जोपर्यंत या नराधम क्षत्रियाला यांच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळणार नाही, तोपर्यंत हे अत्याचार असेच चालू राहणार. असा दृढनिश्चय करून परशुराम उठतो आणि चालायला लागतो. सर्व तयारी पूर्ण करून आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद
तसेच त्यांच्याकडून मिळालेले वरदान घेऊन परशुराम राजाला युद्धासाठी आव्हान देतो आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध होते. या युद्धात राजाचा पराभव होतो इतकेच नाही, तर पृथ्वीला परशुराम 21 वेळा क्षत्रिय मुक्त करतो. भगवान शंकरांनी आपल्या परशुने 21 वेळा पृथ्वी क्षत्रियांपासून मुक्त केल्यावर त्याचे नाव परशुराम ठेवले. त्यावेळी देवता, ऋषी, गंधर्व, सिद्ध, किन्नर, देवी इत्यादींनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. युद्धामध्ये दिग्विजयी झाल्यानंतर महादेव आणि माता पार्वती यांना भेटण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी परशुराम कैलासात येतात. पण कैलासाच्या प्रवेशद्वारात गणेशजी पहारा देत असतात. ते स्वतःहून आपल्या माता-पित्यासाठी प्रवेशद्वारावर उभे असतात. जेव्हा परशुराम येतात, तेव्हा त्यांची भेट गणेशासोबत होते. गणेशाला पाहताच परशुराम म्हणतात, "हे बंधू, मी देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे. मी संपूर्ण सृष्टी 21 वेळा क्षत्रिय मुक्त केली आहे. इतकेच नाही, अनेक महापराक्रमी राजांचा मी पराभव केला आहे. आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त महादेवांच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे त्यांचे दर्शन घेणे आणि त्यांना भेटणे ही माझी प्राथमिकता आहे. कृपा करून मला प्रवेश दे." तेव्हा गणेश परशुरामाला सांगतात, "हे मुनीश्वर, सध्या तुम्हाला वाट पाहावी लागेल. मी आता तुम्हाला दर्शनासाठी आत पाठवू शकत नाही. जेव्हा पती-पत्नी एकत्र असतात, तेव्हा त्यांच्या कक्षामध्ये असं अचानक प्रवेश करणे म्हणजे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्याला नरकाची शिक्षा भोगावी लागते. तसेच ती नरकाची शिक्षा ही जोपर्यंत सूर्यचंद्राचे अस्तित्व आहे तोपर्यंत राहते. त्यापेक्षा कृपा करून आपण प्रतीक्षा करावी." गणेशाचे हे शब्द ऐकल्यानंतर परशुरामाला प्रचंड हसू येते आणि ते म्हणतात, "असे काही नसते. असे केल्याने पाप होते असे मी कधीच ऐकले नाही. मी त्यांचा गुरुपुत्र म्हणून प्रवेश करणार आहे आणि तुम्ही नेमके कोणत्या कारणासाठी माझी वाट अडवत आहात हे मला कळत नाहीये. त्यामुळे माझा क्रोध अनावर होण्याआधी कृपया माझी वाट सोडा आणि मला तत्काळ जाऊ द्या." पण गणेश मात्र परवानगी नाकारतात. गणेश आणि परशुराम दोघेही आपल्या मतावर ठाम. काय होते पुढे? ऐकूया पुढच्या भागात.